मित्रांनो, आपल्याकडे जी काही शेती अवेलेबल आहे त्याच्या बांधाच्या कडेने आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडे झुडपे लावून बऱ्याचशा शेळ्यांचा चारा त्याच्यावरती आपण कव्हर करू शकतो. माझ्या दिसेल माझा ऑलरेडी आतमध्ये पण चारा पिकच आहे, तरी मी बांधाची जागा सोडली नाही. सगळीकडे शेवरी, हादगा, सुवाबळ, परत शेवगा हे पिकं सगळ्या बांधाने लावलेले आहेत. एक तर बांधाची मजबूती आहेत, बांध ढासळणार नाही, कोण त्याला कोरणार नाही, तोडणार नाही. दुसरे त्याच्यापासून अतिरिक्त चारा उत्पादन मिळतं. तर शेळी पालनामध्ये जिथं अवेलेबल असेल, एक तर मोस्टली शेळी ही जास्त झाडपालाच तिला जास्त आवडतं आणि तो कमी पाण्यात कमी देखभालीत सुद्धा येणारा हे चारा पीक आहे. त्यासाठी जिथं जागा भेटेल तुम्हाला तिथं तुम्ही हे चारा पिकं करून शेळी पालन करू शकता. ते छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा इफेक्ट देतात. जसे की तुम्ही कचऱ्याचं नियोजन, आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया त्याच्यावरती की शेळीच्या वेस्टेजपासून आपण काय काय प्रोडक्ट बनवू शकतो, ते कसं बनवायचं, काय केलं पाहिजे त्याचं ह्याचं प्रॉपरली नॉलेज माझ्या मताप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये ह्याचं 2-2 वर्षाचा कोर्स आहे की तुम्ही ते कचरा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्यापासून काय वस्तू बनवल्या पाहिजे, ते कशा विकल्या पाहिजे त्या. तर आपण एक स्वतंत्र व्हिडिओज बनवूया त्याच्यावर. ती छोटीशी गोष्ट असते, आपण कधी त्याचा विचार करत नाही. तसंच ह्या चारा पिकामध्येही आपण खूप कमी विचार करतो, छोटी गोष्ट मानतो आणि शेळीच्या जातीला जास्त व्हॅल्यू देतो की कुठली जात मी माझ्या फार्ममध्ये ठेवू. असं काय नसतं. शेळी सगळ्या नैसर्गिक तयार झालेल्या आहेत विभागानुसार. त्यामध्ये जास्त शोधण्याची काय आवश्यकता नाही तुम्हाला. ऑलरेडी तयार आहे, ते फक्त तुम्हाला आणायचं आणि फार्मवरती ठेवायचं. तुम्हाला शोधायचं आहे हे तुमच्या जमिनीच्या गुणवत्तेनुसार कोणतं चारा पीक घेऊ शकता, शेळ्यांना कोणत्या चारा पिकाची आवश्यकता आहे, अशा गोष्टी शोधा महत्त्वाच्या. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद सर.